इचलकरंजीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट कराडमध्ये उघड. रेकॉर्डवरील 5 जण गजाआड, 3 देशी बनावटीची पिस्टुले जप्त. कराड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणत धरपकड करून गंभीर गुन्हे नोंद असलेल्या रेकॉर्डवरील 5 संशयितांच्या टोळीला गजाआड केले आहे. अटक केलेल्या संशयितांच्या टोळीकडून 2 दुचाकीसह 3 देशी बनावटीचे पिस्टुले व घातक हत्यारे मिळून 3,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची टोळी इचलकरंजीतील गेम प्लॅनसाठी पैसे जमवण्याच्या हेतूने कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास विद्यानगर सैदापूर येथे करण्यात आली. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी प्रमुख पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत सातारा येथील पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कराड हे सातारा जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ व पुणे-बेंगलोर महामार्गावरील मध्यवर्ती शहर असलेल्या कराड शहराला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शहरातील या घडामोडींकडे व तसेच रेकॉर्डवरील संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी कराड शहर पोलिसांना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिनांक 20 मे रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरामध्ये गस्त घालत होते. या दरम्यान विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही इसम सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असून तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सूचित करण्यात आले. याबाबत माहिती मिळताच विद्यानगर परिसरात अगोदरच गस्त घालत असलेले पोलीस हवालदार शशिकांत काळे, संग्राम पाटील हे तातडीने जयराम कॉलनी येथे संशयितांच्या फ्लॅटवर पोहोचले. पोलिसांची चाहूल लागता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी हवालदार शशिकांत काळे व हवालदार दिग्विजय सांडगे यांनी संशयितांवर झडप घातली. यावेळी संशयितांनी आणि पोलिसांची झटापट झाली. तरीही पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. काही वेळातच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, संग्राम पाटील, महेश शिंदे यांचे पथक घटनास्थळी आले. या पथकाने आणखी दोघांना पकडले, मात्र एक जण पसार झाला. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे पिस्टुले, सुरा, कोयता यासारखी हत्यारे होती. त्यांनी हत्यारे चालवताना संधी मिळाली असता तर पोलिसांच्या जीवावर बेतले असते. या कारवाई घटनास्थळी संशयित आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीर, राहणार शहापूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, निकेत वसंत पाटणकर, राहणार गोडोली, जिल्हा सातारा, सूरज नाना सबुदावले, राहणार विसापूर, तालुका खटाव, जिल्हा सातारा, राहुल अरुण मेनन, राहणार केरळ, सध्या राहणार विद्यानगर, कराड येथे चौघांना अटक केली. तर पळून गेलेल्या आकाश आनंदा मंडले, राहणार खटाव, जिल्हा सातारा या संशयिताला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींच्या टोळीकडे 3 देशी बनावटीचे पिस्टूल, 4 जिवंत काडतुसे, 1 धारदार सुरा, 2 कोयते व इतर दरोड्यांचे साहित्य, 2 दुचाकी असा एकूण 3,37,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत जप्त करण्यात आला. अटक केलेल्या संशयित आरोपींवर खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, आर्म ॲक्ट यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बबलू उर्फ विजय जावीर याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. निकेत पाटणकर याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे एकूण 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सूरज बुदावले याच्यावर खून, आर्म ॲक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमित ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पोलीस अधिकारी उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार विवेक गोवारकर, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, प्रवीण काटवटे, सचिन सूर्यवंशी, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, महेश शिंदे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, धीरज कोरडे, मुकेश मोरे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, संदीप शेडगे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पोलीस हवालदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, लैलेश फडतरे, साबिन मुल्ला, विनेश चव्हाण, रोहित निकम, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या 5 जणांच्या टोळीने इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाची हत्या करण्याचा कट केला होता. या नगरसेवकाचे सार्वजनिक गणेश मंडळ आहे. तर आरोपीमधील बबलू उर्फ विजय जावीर हा इचलकरंजी येथील दुसऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाचा सदस्य आहे. जावीर याचा पूर्वी अवैध पायरेटर सीडी तयार करण्याचा व्यवसाय होता. त्याची टीप माजी नगरसेवकाच्या मंडळातील एकाने पोलिसांना दिल्याने जावीर याच्यावर कारवाई झाली होती. त्याच्या रागातून जावीर आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिस्पर्धी मंडळातील एकाची हत्या केली. या गुन्ह्यात जावीर हा 12 वर्ष कारागृहात होता. दरम्यान हत्या झालेल्या मंडळाच्या संबंधित काही जणांनी मिळून जावीर याच्या मंडळाशी संबंधित एकाची हत्या केली. कारागृहात असताना जावीर याने निकेत पाटणकर, सूरज बुदावले अशा काही जणांची टोळी जमवली. या टोळीच्या माध्यमातून पैसे उभा करून प्रतिस्पर्धी मंडळातील माजी नगरसेवकाची हत्या घडवून आणण्याचा कट जावीर याने रचला होता.
त्यासाठी पैसे उभा करण्याकरता ही टोळी कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. मात्र कराड पोलिसांच्या हाताला ही टोळी लागली आणि माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट उघड झाला. माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट उघडकीस आणून 5 जणांना जेरबंद करणाऱ्या कराड पोलिसांच्या पथकाला विशेषतः पोलीस हवालदार शशिकांत काळे व दिग्विजय सांडगे यांना कराड डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई करताना अधिकारी नसताना तसेच कर्मचारी दिग्विजय सांडगे व शशी काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, पोलीस कर्मचारी काटकवटे व सूर्यवंशी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे कराड शहरामध्ये, कराड परिसरात, कॉलेज परिसरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तसेच त्यांनी जी कामगिरी बजावली आहे याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांना रिवॉर्ड देण्यात येईल अशी घोषणा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड. काल कराड शहरमध्ये सैदापूर भागात आमचे एक बीट कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही अशी लोक आहेत जे विदाऊट नंबर प्लेटचे 2 व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित 2 व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे. या माहितीच्या आधारावर सदर अंमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली. त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची. मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला. तरीही त्या दोघेही पोलीस अंमलदारांचा आपण कौतुक केला पाहिजे. दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला, त्यांना पकडला. या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर यांची झडती घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडले. त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते. त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते. एकूण 3 वेपन आणि 3 लाईव्ह राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होतं त्यांच्यावरून, ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून. एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता. 4 आरोपी 2 अंमलदारांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आणि खूप बहादुरी दाखवली. ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली. इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला लागले, जे त्याला खूप वेळ लागला. त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो. संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन गोळा करता इंट्रोगेशन करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे. त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे, हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावीद, हा हातकणंगले कोल्हापूरचा राहणारा आहे, इचलकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याचं जुनं एक वैमनस्य होता. एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे यांची सगळं भांडणं होती आणि या भांडणावर 302 दाखल आहे. 2 वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर, एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे. हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक 10-12 वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता, त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता. हा जो मुख्य व्यक्ती आहे हा इचलकरंजीमध्ये एक माजी नगरसेवक आहे आणि ह्या माजी नगरसेवकाला मारण्याचा कट यांनी रचला होता. त्याच्यामध्ये कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील यांच्याकडे सापडलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे. परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा ह्या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाराच्या दुकानांची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे, आपल्या साताऱ्याचे काही भाग आहे, कर्नाटकमध्ये गुलबर्गा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे, त्या ठिकाणी देखील यांनी रेकी केली होती आणि सोनाराचं दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण यांनी केली होती. अशा प्रकारचा हा गँग आहे. त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत 4 आरोपी आपल्या ताब्यात होते. अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे, तो देखील आपल्या ताब्यात आहे. त्याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते, पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत, काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता, त्या साथीदारांना
कुठून ते गोळा करणार होते, हे सगळे गोष्टी ज्या आहेत ते तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार. आणि कालचा जो विषय झाला नाही त्यात मी रेलमध्ये बघत होतो, पण मला काय वाटतं माझ्या कॉलेज असल्यामुळं काय ते किरकोळा विषय होता. दिग्विजय सांडगे ज्यांनी जो अटॅक केला नाही तेव्हा मी तिथून गाडी पास केली होती. बरोबर. पण त्यावेळेस त्याचे लोड असल्यामुळे जर त्यांना जर अटॅक केला असता, एक दोनच व्यक्ती होती आपली, जर ते अटॅक झाला असता तर कर्मचारी आपले ताबडतोब तिथं आले. बरोबर. पण धाडस तेवढी त्या दिग्विजय सांडगेंनी केली. तर आम्हाला भरपूर धाडस केलेलं आहे. तेच आता आपल्याशी जे चर्चा करताना जे आता बोललो की याच्यामध्ये भरपूर धाडस त्यांनी केलं आहे. या पूर्ण ॲक्शनमध्ये त्या आरोपींकडनं एखादी फायरिंगची घटना 100% होऊ शकली असती. आपल्या अंमलदारांना त्याच्यामध्ये इजा होऊ शकली असती 100%. परंतु त्या अंमलदारांचा कौतुक केला पाहिजे की त्यांनी अशी कुठलीही पर्वा न करता पूर्णपणे स्वतःला झोकून त्या आरोपी पडून नाही जाणार याच्यासाठी त्यांनी कुठलेही विचार न करता त्या आरोपींवर कारवाई केलेली आहे आणि त्यांचं जाहीररीत्या आपण कौतुक केलंच पाहिजे.